जय श्रीराम। 2 मिनिट फक्त आपले घेते मी। नाशिक जिल्हा या जिल्ह्यातील आपण 1000 देवस्थान एकत्र केले आणि प्रत्येक देवस्थानमध्ये संध्याकाळी 7 वाजेची आरती 70-80% आपलं यामध्ये आपण यशस्वी झालेले। जवळच आपल्याकडे आरती आहे ती पण 7 वाजेची आहे। बालाजी मंदिर गंगापूर रोड ते पंचमुखी हनुमान मंदिर, नाशिक रोड मुक्तीधाम आणि मुक्ताबाद असे 4 बाजूचे सगळे मंदिर आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या 11 तालुक्याचे पण काही मंदिर आहेत आणि हे 36 राज्य आणि 36 जिल्हे आणि 6 राज्यामध्ये काम चालू आहे। आपल्या सर्वांना एक विनंती, 99% घरामध्ये संध्याकाळी दिवाबत्ती करतात, ती पण 7 वाजेला करावी ही आमची विनंती। 1 2 रामरक्षा, हनुमान चालीसा, मुलांना काही ओंकार मंत्र आहे। आणि आपण बाहेर असाल तो विश्वास रेडिओ ऑनलाईन जर आपण डाउनलोड करून घेतला तर संध्याकाळी 7 वाजेला विश्वास रेडिओ शुभम करोती म्हणजे लावली जाते। म्हणजे जगात तुम्ही कुठे असा 7ची वेळ धर्मासाठी, धर्मयुद्धांसाठी। हे जे काम आहे 2 प्रकारे होतं, एक शास्त्र पकडून आणि एक शस्त्र पकडून। हे शास्त्र आहे, त्याचबरोबर शास्त्र आणि शस्त्र आणि संघटन या 3 गोष्टीवर आपण काम करतो। एका मंदिरावर 15 वेळा आक्रमण होतं आणि त्यानंतर पण आपल्यात सुधारणा होत नाही, चुकीची गोष्ट आहे। आपल्याला त्याच्यामध्ये जेवढं आपण त्या गोष्टीवर विचार करतो की आपल्या मंदिरांकडे आता कोणी वाकड्या नजरेने आणि अत्याचार सहन करण्याची काही ताकद असते। 1500 वर्षापासून आपण सगळे अत्याचार सहन करतो आणि आपण खास करून देवस्थानचं काम हे संवेदनशील काम आहे। मी मालेगावला राहिलो, मालेगाव हे संगमनेर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, भिवंडी पण आहे आणि खास म्हणजे काश्मीरमध्ये 30 ते 40 मंदिर पण यामध्ये आहेत। आपल्याला विनंती राहील जर तुम्हाला जेवढा शक्य होईल प्रचार करा। बालाजी मंदिर जे आहे ते पण आपल्या देवस्थानमध्ये आहे, तर देवस्थानमध्ये आपण हे काम तर पूर्ण केलंय, पण आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मला असं कार्यक्रमामध्ये थोडंसं आपल्याला म्हणतो सांगतोय। आपल्याला विनंती आहे की आपण पण आजपासून देवस्थान समितीचे प्रचारक एक प्रकारे आपण त्याप्रमाणे काम करावं। सकाळी 7 वाजेला त्याचा फायदा आज 5 ते 10 वर्षांमध्ये। जय श्रीराम। जी आपली टीम आहे ध्रुवला मी खूप लहानपणापासून ओळखते, कॉलेजमध्ये असल्यापासून त्याचं मी तबला वाजवून पण ऐकलेलं आहे। आणि आत्ताची सरस्वती वीणा हे वेगळं वाद्य त्यांनी म्हणजे त्याची सेवा करायला सुरुवात केली, असा मला खूप आनंद झाला। तंतुवाद्य वाजवणं खूप अवघड आहे, बोटं आणि तारा यांचा डायरेक्ट तिथे असतो, संपर्क असतो आणि ते स्वर काढणं मी सांभाळून घ्या। जे काही चांगलं वाचेल ते सगळं माझ्या गुरूंचं आहे आणि गणपती बाप्पाचं आहे आणि जी काही चूक आहे ती नक्की मला येऊन सांगा आणि मी ते प्रयत्न करेन की पुढच्या वेळेला नाही करेन। सुरुवातीला थोडंसं 2 शब्द वीणेबद्दल। सरस्वती वीणा ही आपण समोर सरस्वतीच्या हातात बघू शकतो, त्या पद्धतीची असते आणि ही भारतीय शास्त्रीय संगीताचे जे 2 भाग आहेत, उत्तर भारतीय शास्त्रीय ज्याला हिंदुस्थानी म्युझिक म्हणतो आणि कर्नाटकी शास्त्रीय म्हणजे साऊथ इंडियाचं, तर हे वाद्य हे साऊथ इंडियन म्युझिकचं आहे।
कर्नाटकी शास्त्रीय संगीत हे पूर्ण मेजरली सगळं वीणा बेस्डच आहे. तर हे वाद्य सरस्वतीच्या हातात असल्यामुळे याला सरस्वती वीणा म्हणतात. तर जसं जसं मी एक वाजवत जाईल कंपोजिशन तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल. सगळ्यात बालाजी मंदिर सरप बाजार 3रा मजला. हे दिसते गंगेवरची आरती, गंगा गोदावरी. सगळे गंगा नाशिकची फेमस पांडे मिठाई. राम सेतु सरकार. बालाजी मंदिर सरप बाजार. अतिशय सुंदर आहे.